कसली चूक? तुझ्या ह्या पोटातल्या गोळ्याला 4 महिने झाले, 5 महिने झाले. हा या आणि आज माफी मागतोस मध्ये. बरं झालं तुझ्या तब्येतीसाठी तुला दवाखान्यात तरी नेलं, म्हणून ही गोष्ट तरी माझ्या कानावर आली. नाहीतर किती दिवस मला अंधारात ठेवून हे पाप पोटात वाढवलं असतंस कुणास ठाऊक. खरंच चूक झाली पण माझ्या पोटात वाढणारा बाळ हा पापाचा नाही हो. आणि खरंच सांगायचं म्हणजे रणजितनी मला तसं वचन दिले. कसलं वचन? हा स्वतःच मुंडकं कापून ठेवलंय का ग? हाल म्हणून भारती म्हणे वचन दिलंय. नाही बाबा असं काही होणार नाही, कारण माझा पूर्णपणे रणजितवर विश्वास आहे आणि रणजित असं काही करणार नाही. गेले 8 दिवस झाले त्या हरामखोराचा इथं पत्ता नाही आणि म्हणे विश्वास. तू बघतच राहा, एक ना एक दिवस तुला वारे ठेवून हा झटकून पळावा समज. मग बस प्रेमाच्या नावाने बोलवा. बाबा कमीत कमी शुभ शुभ बोलाव. अहो तुम्ही जर असे अशुभ बोलायला लागलात तर मी कुणाकडे बघायचं? कारण ते स्वतःच बोट स्वतःच्या डोळ्यात घालून स्वतःवरच नाही माझ्यावर सुद्धा नाही केली. सगळे 4 पैसे हातात येण्याचा धंदा सुरळीत चालू असताना प्रेमाचे डोहाळे लागले होते कार्टीला. आता भोग आपल्या कर्माची फळं. म्हणतात ना जैसी करणी वैसी भरणी. काहीच मागितलं नाही, पण आज मी माझ्या येणाऱ्या सुखासाठी तुमचा आशीर्वाद तुमचा हात जरी माझ्या डोक्यावर ठेवलात ना ते येणारं संकट पेलण्याचं सामर्थ्य येईल. आणि आईच्या पश्चात बाबाने केलेली एक भेट वस्तू म्हणून सदैव तुमच्या उपकाराची ऋणी राहील मामा. कसलं का बापासमोर उपकाराच्या गोष्टी करतेस? पुरी आशीर्वाद देण्याचा जो बापाचा हक्क असतो ना तो मी केव्हाच गमावून टाकला. मग कुठल्या हाताला आशीर्वाद देऊ तुला? कुठल्या हाताला? माझ्या बापाने पोराची चूक पदरात घ्यावी, मग पोरांनी केलेली चूक मायबापाने पदरात का घ्यावी? आणि हो बाबा तुम्ही केलेला माझ्यावर अत्याचार नसून तो तुमचा अधिकार होता. तरी शेवटी ज्याचं पोर त्याच्याच पदरात घेतंय. शेवटी हा पाषाण हृदय माणसाला शेवटी आपल्या प्रेमाने साधलं. कसा यासारखं वागलो तुझ्याशी, पण नाही. लेकीचं प्रेम काय असते हे आज कळालं मला. तू काही काळजी करू नको सुगंधा. आता मी आहे ना, मी सांगेन रणजितला. हो हो मी तुला तुझा अधिकार मिळवून देईन. काही काळजी करू नको, काही काळजी करू नको. म्हणजे अच्छा अरे वा, बाप लेकीच्या नात्याला नवीनच प्रेमाची पालवी फुटलेली दिसतोय. नाही म्हणजे एवढं इमोशनल होण्याचं नेमकं कारण तर कळू द्या. अरे सर्व आमचं बोललं आमच्या लावण्यवतीला आवडलं नाही म्हणायचं. मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर तुझ्यासाठी शेवटी महत्वाचा विषय दुसरं काय असलं? पैसाच ना? नाही रणजित नाही. अरे पैशाच्या नादात आजपर्यंत मी बरंच काय कमावलं, पण आज मला माझ्या पोरीचं कन्यादान करून तिचं गमावलेलं सुख आहे ना ते तिला परत करायचं आहे. स्वतःच्या पोरीच्या जीवावर उठलेला बाप आज पोरीच्या सुखाची कल्पना करतोय. याचं तर मला आश्चर्यच वाटतंय. खरंच सांगतोय मला माझ्या पोरीचा हात तुझ्या हातात देऊन मला बापाचं देवीचं कर्तव्य. अरे पण तुला माझ्या लग्नाची एवढी नाही तरी कशाला वाच नाटकी भाषा करू नकोस. तुला माहित आहे सुगंधाला दिवस गेले काय
दिवस गेले. अरे तर मग गेले असतील ना, यात माझी काय चूक? हे बघ, माझी काय चूक नाही. म्हणजे कुणाच्या मुलीला दिवस झाले म्हणजे? अरे समाजात चारित्र्यहीन बच्चलन म्हणून ठरवल्या जातं. समाज जेव्हा तुझ्या हातात अशा कोऱ्या नोटा दिल्या ना, तेव्हा तुला हा समाज दिसला नाही. आणि तू जेव्हा स्वतःच्या मुलीला स्वतःच्या स्वार्थासाठी बेइज्जत करून या समाजासमोर नाचवलंस, तेव्हा कोठी गेला होता रे बाबू तुझा हा समाज. आणि आज तुझ्या अंगावर आलं तर मला शहाणपणा शिकवायला लागलं. अरे मी स्वतःच्या स्वार्थात आंधळा झालो, पण माझ्या मुलीनं समाजावर विश्वास ठेवून तुझ्यावर विश्वास ठेवला, तुझ्यावर प्रेम केलं. रणजित, तिच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस. जेवढी काळजी तुला आहे ना, तेवढी काळजी मलाही आहे. पण उचलली जीभ आणि लावली ताणूला म्हणजे होत नाही. म्हणजे तुला म्हणायचं काय? मला हेच म्हणायचं आहे, सध्याच्या परिस्थितीत मला तिच्याशी लग्न करणं शक्य नाही. पण दिवसेंदिवस तिचं पोट असंच वाढत चाललंय, तर त्या खुंकेला माझ्या पोरीच्या चालत. मी काय करू सांग ना. अरे जेवढी गरज मला होती ना, अगदी तेवढी गरज तुझ्या पोरीला सुद्धा होती. आणि यात माझा नाईलाज, कारण जोपर्यंत मला माझ्या मनासारखी संपूर्ण संपत्ती मिळत नाही ना, तोपर्यंत मी लग्न करणार नाही. हे सर्व तुला तुझं पाप तुझ्या पोटात बांधण्यापूर्वी करायला होतं. पण आत्ताही काही बिघडलं नाही ना? आत्ताही काही बिघडलं आहे का? हे बघ, तुझ्यासाठी एक फर्स्ट क्लास पैकी एक जबरदस्त प्लॅन सांगतो. नाही म्हणजे ते कसं माहिती का, एखाद्या चांगल्या सिटीमध्ये जा, एखादा चांगला डॉक्टर बघा आणि त्या होणाऱ्या बाळाचं गर्भपात करून शेवटी दाखवू ना कुत्र्याची साले हरामखोर, तुझी इतकी हिंमत? एक 1.5 कवडीचा माणूस तू आज माझ्या थोपाडीत मारलास. बाजार बसव्या वारांगण्यासाठी, पण तू साला मला अजूनपर्यंत ओळखलाच नाही. साला हे सगळं ऐश्वर्य बघून तू साला चढतेस माझ्यावर. तुम्ही आणि हा तुम्ही साले सगळे चढता माझ्यावर. म्हणून तर मी म्हणतो, ही जे दुनिया है ना, चलती है तो चलने दो. बुझा ना मेरा काम रे, सबको अरे हाँ सबको चला कर राख कर दो. तो रंजित मेरा नाम ने. माझ्या मुलीशी लग्न करणार नाही, अजिबात नाही. पण त्यासाठी तू इथे जिवंत राहशील. तुला काय वाटलं मी तुला असं सोडून देणार? असंच वाटतं का? काय करणार आहे?
प्रेम आहे. असंच ना, असंच वाटत असेल पण नाही 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 डार्लिंग, तू अजूनपर्यंत या रणजितला ओळखलंच नाही. तुला काय वाटतं माझं तुझ्यावर अगदी जीवापाड प्रेम आहे? अरे हट, या रणजितचं तुझ्यावर प्रेम वगैरे काय नाही, कारण तुला साला चांगल्याने माहितीच नाही. या रणजितचं प्रेम फक्त आणि फक्त पैशावर आहे, पैशावर. या रणजितनं केलेलं प्रेम हे फक्त आणि फक्त एक गेम असतं आणि म्हणूनच आमचं पैशावर नेम असतं. काय बोलत होतोस? तू म्हण ना, तुझं माझ्यावर प्रेम आहे. अरे तुझं बाळ वाटते रे माझ्या पोटात. चल ना, आपण कुठे जाऊन लग्न करू. मी काय करू, पण तरी आता तुला या जगात जगण्याचा काही अर्थ नाही. म्हणजे कारण माझं काम झालेलं आणि आता तुला या जगण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा तू सुद्धा नाही 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 रंजित. तुझ्या बापाजवळ जातीस. विचार केला सर्व, विचार करूनच बोलतोय ना. माझ्याशी लग्न